वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो खरंच खूप रंजक आहे. कारण भारतातल्या रिटेल क्षेत्रातला एक मोठा दिग्गज म्हणजे डीमार्ट यांनी नुकताच 500 स्टोअर्सचा एक महाकाय टप्पा ओलांडलाय. 500 स्टोअर्स म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. हो ना. आणि आकड्यांकडे पाहिलं तर एका वर्षात तब्बल 66,968 कोटी रुपयांचा व्यवसाय त्यांनी केलाय. शून्यावर कर्ज आणि वरून 4,000 कोटींहून अधिक खेळतं भांडवल. नक्कीच. कागदावर तर हा अगदी सुसाट सुटलेला वारू वाटतोय. बरोबर. पण आणि इथेच एक मोठा पण आहे. आपण या सखोल चर्चेत म्हणजे या डीप डाईव्हमध्ये जेव्हा त्यांच्या मार्च 2026ला संपलेल्या चौथ्या तिमाहीच्या अहवालाच्या आत डोकावून पाहतो, तेव्हा या वेगाने धावणाऱ्या इंजिनमध्ये कुठेतरी थोडी धडधड ऐकू येते. हो, म्हणजे वार्षिक आकडे खूप मोठे वाटत असले तरी पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजतंय असं दिसतंय. अगदी तेच. आणि आजच्या या चर्चेत आपण त्यांच्या आर्थिक आकड्यांचं, इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनचं आणि मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीचं विश्लेषण करून हे समजून घेणार आहोत की हे यश खरंच भक्कम आहे की त्यात काही छुपे धोके आहेत. कारण केवळ साम्राज्य पसरवणं पुरेसं नसतं. तो व्याप सांभाळताना नफ्याचं गणित टिकवणंही खरी तारेवरची कसरत असते. हो. आणि कसं आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी मला शाळेतल्या एका विद्यार्थ्याचं उदाहरण आठवतंय. म्हणजे समजा एका विद्यार्थ्याला गेल्या वर्षी 90% मिळाले आणि यावर्षीच्या अंतिम परीक्षेत थेट 95% मिळाले. अच्छा, म्हणजे प्रगती तर उत्तम आहे. आपण सगळे टाळ्या वाजवू त्यासाठी. हो हो हो. आपण सगळे खुश हो. पण जर आपण त्याच्या शेवटच्या 2 महिन्यांतील ज्या चाचण्या झाल्या त्यांचे पेपर बघितले तर तिथे त्याचे मार्क 80% खाली आलेले दिसतात. इथे खरी गोम आहे. बरोबर ना. मग प्रश्न पडतो की हा विद्यार्थी खरंच हुशार होत चाललाय की शेवटच्या काही पेपर्समध्ये तो कुठेतरी अडखळलाय. अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. आणि डीमार्टच्या बाबतीतही हाच विरोधाभास आपल्याला त्यांच्या इयर ऑन इयर म्हणजे वार्षिक वाढ आणि क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे तिमाही वाढीत स्पष्ट दिसतोय. हो. तर मग आपण सर्वात आधी या वार्षिक आकड्यांचीच थोडी फोड करूया. कारण मार्च 2016च्या या तिमाहीत डीमार्टची विक्री तब्बल 19% वाढून 17,684 कोटींवर पोहोचली आहे. आणि निव्वळ नफा बघितला तर तो 656 कोटींवर गेलाय. EPS सुद्धा 10 रुपयांच्या वर आहे. हो, म्हणजे तिन्ही आकडे मागील वर्षाच्या तुलनेत 19% वाढलेत. पण यात एक आकडा असा आहे जो मला वाटतं ह्या सगळ्यांपेक्षा वेगाने पळालाय. कोणता? तो म्हणजे त्यांचा EBITDA. तो चक्क 27% वाढलाय आणि 1,211 कोटींवर गेलाय. एक मिनिट. इथेच मला थोडी शंका येते. म्हणजे विक्री फक्त 19% वाढली, पण ऑपरेशनल नफा जो आहे EBITDA तो 27% कसा वाढू शकतो? याचा अर्थ ते कुठेतरी खर्चाला मोठी कात्री लावत आहेत किंवा ऑपरेशनल पातळीवर काहीतरी वेगळीच जादू करत आहेत असं म्हणावं लागेल. नाही, जादू वगैरे नाहीये. ही निव्वळ इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि त्यांच्या कार्यक्षमतेची ताकद आहे. म्हणजे कसं? थोडं सोप्या भाषेत सांगाल? हो, नक्कीच. कसं आहे, EBITDA म्हणजे असा नफा ज्यातून अजून कर किंवा घसारा वजा केलेला नाहीये. आता होतं काय, जेव्हा तुमची विक्री एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाते तेव्हा तुमचे जे स्थिर खर्च असतात म्हणजे जागेचं भाडं किंवा कर्मचाऱ्यांचे पगार हे त्याच वेगाने वाढत नाहीत. अच्छा, म्हणजे खर्च तिथेच राहतो आणि कमाई वाढते? अगदी बरोबर. त्यामुळे विक्रीतून येणारा जो अतिरिक्त पैसा आहे तो थेट तुमच्या नफ्यात परावर्तित होतो. आणि डीमार्टची पुरवठा साखळी इतकी घट्ट आहे की माल स्टोअरपर्यंत पोहोचवण्याचा खर्च त्यांनी खूपच कमी ठेवलाय. क्या बात है. म्हणूनच 19% विक्री वाढूनही EBITDA 27% वाढला. हो, पण आता आपण तुमच्या त्या विद्यार्थ्याच्या उदाहरणाकडे येऊया, म्हणजे त्याच्या शेवटच्या काही चाचण्या. हो, कारण तिथे चित्र एकदम बदलतं. नक्कीच. जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीची आकडेवारी पाहिली तर डिसेंबरमध्ये त्यांची विक्री 18,101 कोटी होती आणि ती आता मार्चमध्ये थेट 17,684 कोटीवर घसरली आहे. ही घसरण मोठी आहे. आणि नफा तर बापरे 856 कोटींवरून थेट 656 कोटींवर धपकन खाली आलाय. हा 200 कोटींचा फरक छोटा नाहीये. बिलकुल नाही. तर मला सांगा, ही फक्त दिवाळी आणि सणासुदीचे दिवस संपल्यामुळे आलेली तात्पुरती मंदी आहे
की महागाईमुळे ग्राहकांनीच आता खरेदी करताना हात आखडता घेतलाय? दोन्ही गोष्टी आहेत यात. सणासुदीचा प्रभाव तर नक्कीच असतो, कारण ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दसरा आणि दिवाळी असते. हो, तेव्हा लोक कपडे, भांडी अशा खूप वस्तू घेतात. अगदी. आणि जानेवारी ते मार्चमध्ये अशी मोठी खरेदी नसते. पण तरीही नफ्यात झालेली 200 कोटींची घसरण ही फक्त सणांमुळे झालेली नाहीये. इथे आपल्याला त्यांचं जे प्रोडक्ट मिक्स आहे, म्हणजे ते नेमक्या कोणत्या वस्तू विकतात, ते समजून घ्यावं लागेल. अच्छा, म्हणजे अहवालात दिल्याप्रमाणे त्यांचं 58% महसूल हा अन्नातून आणि किराणा मालातून येतो. हा जनरल मर्चंडाईज म्हणजे कपडे आणि प्लास्टिकच्या वस्तूंमधून येतो. बरोबर. आणि हाच खरा गेम आहे. बघा, अन्नातून 58% महसूल येत असला तरी त्यावर मिळणारा जो नफा आहे म्हणजे मार्जिन, ते खूपच कमी असतं. किती असतो साधारण? किराणा मालावर कंपन्यांना फार फार तर 4 ते 5% नफा मिळतो. पण कपडे, खेळणी किंवा प्लास्टिकच्या वस्तूंवर हाच नफा थेट 15 ते 20% असू शकतो. बापरे, म्हणजे खूपच मोठा फरक आहे हा. हो ना. आणि आता होतंय असं की महागाईमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशावर ताण आलाय. त्यामुळे ते डीमार्टमध्ये जाऊन गहू, तांदूळ घेणं तर थांबवू शकत नाहीत. साहजिक आहे, ते तर लागणारच. हो, पण नवीन कपडे किंवा एखादा प्लास्टिकचा डबा घेणं ते नक्कीच पुढे ढकलू शकतात. अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा की ग्राहक डीमार्टमध्ये जात आहेत, गर्दी करत आहेत, पण ते फक्त कमी मार्जिन असलेल्या जीवनावश्यक वस्तू जास्त विकत घेत आहेत. अगदी बरोबर. आणि ज्या वस्तूंवर डीमार्टला खरा आणि मोठा नफा मिळतो तिथेच ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. म्हणूनच त्यांची एकूण विक्री फार पडलेली दिसत नाहीये, पण नफा मात्र वेगाने खाली आलाय. हा निष्कर्ष एकदम अचूक आहे. जेव्हा उच्च मार्जिन असलेल्या या जनरल मर्चंडाईजची विक्री घटते, तेव्हा त्याचा थेट फटका कंपनीच्या बॉटम लाईनवर बसतो. आणि डीमार्टला तर सर्वात स्वस्त ही ओळख टिकवायची आहे. त्यामुळे किराणा मालावर सवलती देणं त्यांना भागच आहे. तो खर्च भरून काढण्यासाठी कपडे खपावेच लागतात. आणि तिथेच गाडी अडखळलेली दिसतीये. हे गणित समजायला सोपं असलं तरी कंपनीसाठी सोडवायला नक्कीच कठीण आहे. पण आता आपण जरा त्यांच्या त्या 500 स्टोअर्सच्या टप्प्याकडे वळूया. हो, तो एक महत्वाचा भाग आहे. कारण फायनान्शियल इयर 24 मध्ये त्यांच्याकडे 365 स्टोअर्स होते, 25 मध्ये 415 झाले आणि आता थेट 500. एवढ्या वेगाने विस्तार करताना ते काही नकाशावर कुठेही बाण मारून दुकानं उघडत नाहीयेत. बिलकुल नाही. अहवालात त्यांच्या एका क्लस्टर आधारित विस्ताराचा उल्लेख आहे. ते नेमकं काय? हे क्लस्टर आधारित धोरण ना एखाद्या शाईच्या डागासारखं काम करतं. शाईच्या डागासारखं? हो, म्हणजे ते एकाच वेळी मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमध्ये विखुरलेली स्टोअर्स उघडत नाहीत. त्याऐवजी ते एखाद्या विशिष्ट भागात लक्ष केंद्रित करतात. समजा त्यांनी पुण्यात एखादं मोठं डिस्ट्रीब्युशन सेंटर उभारलं, तर ते काय करतील, पुण्याच्या आजूबाजूलाच एका 50 किलोमीटरच्या परिघात 10 ते 15 स्टोअर्स उघडतील. अच्छा, म्हणजे यामुळे साहजिकच त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचत असेल. एका ट्रकमध्ये माल भरला की तो सलग 5 स्टोअर्सना देऊन येऊ शकतो. हो, तो तर एक मोठा फायदा आहेच. पण फक्त ट्रान्सपोर्टचा खर्च नाही वाचत. यामागे एक सूक्ष्म व्यवस्थापन आहे. म्हणजे जेव्हा एकाच भागात तुमची अनेक दुकानं असतात, तेव्हा तुम्हाला त्या स्थानिक लोकांच्या आवडीनिवडीचा एक पक्का डेटा मिळतो. अच्छा, म्हणजे कोणत्या भागात कोणता तांदूळ जास्त विकला जातो हे त्यांना अचूक कळतं. अगदी बरोबर. शिवाय ज्या नाशवंत वस्तू आहेत, जसे की भाज्या किंवा फळे, त्या कमीत कमी वेळात दुकानात पोहोचवता येतात. यामुळे मालाची नासाडी टळते. याच धोरणामुळे ते आपला खर्च इतका नियंत्रणात ठेवू शकले आहेत. हे सगळं ऐकायला खरंच एखाद्या बिझनेस स्कूलच्या परफेक्ट केस स्टडीसारखं वाटतं. हो ना. पण इथेच ना मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. आणि ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक आहे. काय? एकीकडे ते 500 महाकाय फिजिकल स्टोअर्स उघडत आहेत, पण दुसरीकडे त्यांचं जे डीमार्ट रेडी आहे, म्हणजे त्यांचा ई-कॉमर्स व्यवसाय, तो अतिशय संथ गतीने चाललाय. बरोबर. आर्थिक वर्ष 25 मध्ये ते फक्त 25 शहरांत पोचले आहेत. आता तुम्ही आजूबाजूला बघा, झेप्टो, ब्लिंकिट किंवा स्विगी, इन्स्टामार्ट यांच्यात तर 10 मिनिटात किराणा पोचवण्याचं एक भयंकर युद्ध सुरू आहे. अगदी. आता तर लोक कोथिंबीर आणि दुधाचा पुडाही ॲपवरून मागवतात. तेच तर. मग अशा या अत्यंत आक्रमक वातावरणात डीमार्ट इतक्या कासवाच्या गतीने का चाललंय? त्यांना या क्विक कॉमर्सचा धोका वाटत नाहीये का? हां, सध्या रिटेल विश्वातील खरंच सर्वात कळीचा मुद्दा आहे. क्विक कॉमर्स आणि ह्या 10 मिनिट डिलिव्हरी कंपन्या बाजाराचा एक मोठा हिस्सा खात आहेत, यात काहीच शंका नाही. पण डीमार्टच्या मॅनेजमेंटचा जो दृष्टिकोन आहे ना, तो एकदम वेगळा आहे. हे जे क्विक कॉमर्सचं मॉडेल आहे, ते सध्या कॅश बर्नवर चालते.
म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे घालणे. हो, 10 मिनिटात माल पोचवण्यासाठी या कंपन्या प्रचंड पैसा खर्च करत आहेत. डिलिव्हरी बॉयचा पगार, जागोजागी लागणारे डार्क स्टोअर्स आणि वरून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलती. यामुळे ह्या कंपन्या अजूनही तोट्यातच आहेत. नाही, पण डीमार्टला तसं करायची काय गरज? त्यांच्याकडे तर 4,000 कोटींचा भक्कम कॅश फ्लो आहे. ते सहज या युद्धात उतरू शकतात आणि त्यांना टक्कर देऊ शकतात. ते नक्कीच उतरू शकतात. पण त्यांची मूळ रणनीती काय आहे? एव्हरीडे लो कॉस्ट, एव्हरीडे लो प्राईस. जर डीमार्टने 10 मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी जादा खर्च केला, तर साहजिकच तो खर्च त्यांना ग्राहकांकडून वसूल करावा लागेल. म्हणजे मग वस्तूंच्या किमती वाढतील. अगदी बरोबर. आणि जर किमती वाढल्या, तर डीमार्टचा जो मूळ USP आहे, म्हणजे सर्वात स्वस्त मिळण्याचं ठिकाण, ती ओळखच त्यांची नष्ट होईल. हा मुद्दा आहे खरा. म्हणूनच ते ऑनलाईन क्षेत्रात अतिशय सावधगिरीने पावले टाकत आहेत. जोपर्यंत त्यांना ई-कॉमर्समध्ये नुकसान न सहन करता नफा कमावण्याचा अचूक मॉडेल सापडत नाही, तोपर्यंत ते तिथे आक्रमक होणार नाहीत. ही त्यांची आर्थिक शिस्त आहे असं आपण म्हणू शकतो. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटतंय, पण तरीही मला वाटतं की ही त्यांची शिस्त कमी आणि थोडा हट्टीपणा जास्त असू शकतो. कारण जेव्हा ग्राहकांची खरेदी करण्याची सवयच मुळातून बदलतेय, तेव्हा आम्ही आमच्याच गतीने जाऊ हे म्हणणं भविष्यात महागात पडू शकतं. तेही नाकारता येत नाही. असो, आपण आता पुन्हा एकदा त्यांच्या नफाच्या गणिताकडे येऊया. कारण अहवालातील काही आकडे ना खरोखरच चिंतेचे ढग निर्माण करत आहेत. हां, तुम्ही मार्जिनबद्दल बोलत आहात का? हो, त्यांचा इबिटा मार्जिन आता 7.8% आलंय आणि पॅट म्हणजे कर भरल्यानंतरचा नफा तो 4.8% खाली आलाय. एवढ्या मोठ्या अवाढव्य कंपनीसाठी हा मार्जिन खूपच पातळ वाटत नाही का? तसं पाहिलं तर रिटेल क्षेत्रात मार्जिन नेहमीच पातळ असतात. त्यामुळे 4.8% हा आकडा स्वतःहून फार वाईट नाहीये. अच्छा. पण चिंतेची बाब ही आहे की हा आकडा आधीपेक्षा कमी होत चाललाय. आणि यापेक्षाही मोठा धोक्याचा कंदील जर कुठला असेल तर तो म्हणजे त्यांची समान स्टोअर वाढ किंवा ज्याला आपण लाईक फॉर लाईक ग्रोथ म्हणतो. एक सेकंड, लाईक फॉर लाईक ग्रोथ म्हणजे जे स्टोअर्स किमान 1 वर्ष जुने आहेत, त्यांची यंदाची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत किती वाढली, हाच तो आकडा ना? हो, अगदी तेच. आणि हा आकडा आता 8.1% मंदावला आहे. सोबतच प्रति चौरस फूट मिळणारा जो महसूल आहे तोही थोडा कमी झालेला दिसतोय. बापरे, हे तर खूपच गंभीर वाटतंय. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की एखाद्या कुटुंबात जशी नवीन कमावणारी मुले जास्त मेहनत करून घर चालवतात, तसं इथे डीमार्टची नवीन उघडलेली स्टोअर्स एकूण विक्रीचा गाडा ओढत आहेत. बरोबर. पण जी जुनी आणि प्रस्थापित स्टोअर्स आहेत त्यांची गती आता मंदावू लागली आहे. तिथे पूर्वीसारख्या ग्राहकांची वाढ होत नाहीये किंवा ग्राहक तिथे जाऊन पूर्वीतकी जास्त खरेदी करत नाहीयेत. हेच ते मुख्य कारण आहे ज्यामुळे शेअर बाजारात सध्या थोडी अस्वस्थता आहे. बघा, नवीन स्टोअर्स उघडून महसूल वाढवणं तुलनेने सोपं असतं, पण प्रस्थापित स्टोअर्समधून अधिक व्यवसाय काढणं हे खऱ्या ऑपरेशनल कार्यक्षमतेचं लक्षण असतं. जेव्हा 8.1% ही मंदावलेली वाढ समोर येते, तेव्हा तो एक स्पष्ट संकेत असतो की डीमार्टच्या जुन्या स्टोअर्सची बाजारपेठ आता सॅच्युरेट होऊ लागलीये. म्हणजे तिथे आता वाढीला फारसा वाव उरलेला नाही. हो. पण मग मला सांगा, याचा गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल? कारण जर आपण पाहिलं तर डीमार्टचा जो PE रेशो आहे तो 100च्याही वर आहे. म्हणजे कंपनी ₹1 कमवत असेल तर गुंतवणूकदार त्यासाठी ₹100 मोजायला तयार आहेत. हे मूल्यांकन तर अतिशय महागडं आहे. हो, आणि जेव्हा PE रेशो 100पेक्षा जास्त असतो ना, तेव्हा बाजाराला तुमच्याकडून 100% परिपूर्णतेची अपेक्षा असते. अच्छा. अशा मूल्यांकनावर गुंतवणूकदार अशी अपेक्षा करतात की ही कंपनी भविष्यात अमर्याद वेगाने वाढेल. इथे चुकीला माफी नाही हा नियम लागू उरतो. अशा परिस्थितीत जेव्हा मार्जिनमध्ये थोडीशी घसरण दिसते किंवा जुन्या स्टोअर्सची वाढ मंदावते, तेव्हा शेअर बाजार याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. म्हणजे शिक्षा मिळतेच. नक्कीच. एखादी सामान्य कंपनी असती जिचा PE 20 किंवा 25 असता, तर बाजाराने कदाचित या घसरणीकडे दुर्लक्ष केलं असतं. पण 100 PE असलेल्या कंपनीला कोणतीही चूक महागात पडू शकते. म्हणूनच अल्पावधीत या शेअरवर आपल्याला नक्कीच दबाव पाहायला मिळू शकतो. म्हणजे या सखोल चर्चेचा एकंदर ताळेबंद मांडायचा झाला तर 500 फिजिकल स्टोअर्सचा पाया खूप भक्कम आहे. त्यांची सप्लाय चेन, तो कॅश फ्लो सगळंच उत्तम आहे. हो. पण सध्याच्या या परिस्थितीत उच्च मार्जिन असलेल्या वस्तूंची जी कमी झालेली विक्री आहे आणि ई-कॉमर्समधली त्यांची संथ गती, यामुळे अल्पावधीसाठी चित्र थोडं धुसर वाटतंय. बरोबर आहे. पण भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि लोकांची क्रयशक्ती पाहता
दीर्घकालीन दृष्टिकोनातून डीमार्टकडे अजूनही खूप मोठा पल्ला गाठण्याची क्षमता नक्कीच आहे. त्यांनी जो व्यवसाय उभा केलाय तो इतका मजबूत आहे की कोणतीही तात्पुरती मंदी त्यांना मुळापासून हलवू शकणार नाही. पण त्यांना काळाप्रमाणे थोडे बदल तर करावेच लागतील. आणि इथूनच ना आपल्या आजच्या चर्चेचा तो एक सर्वात महत्त्वाचा विचार किंवा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? बघा, डीमार्टचे आजवरचे यश हे त्यांच्या भव्य दुकानांवर आणि ग्राहकांना स्वतः गाडी चालवत दुकानात आणण्याच्या सवयीवर अवलंबून आहे. त्यांनी कमी किमतीची लालूच दाखवून ग्राहकांना घराबाहेर काढलं. हां, बरोबर आहे. पण आता ग्राहक बदलतोय. त्याला 10 मिनिटात घरबसल्या वस्तू हव्या आहेत आणि तो त्यासाठी थोडे जादा पैसे मोजायलाही तयार झालाय. मग अशा या वेगाने वाढणाऱ्या क्विक कॉमर्सच्या युगात डीमार्टची ही सावधगिरीने ऑनलाईन जाण्याची रणनीती आणि अवाढव्य फिजिकल स्टोअरचा हट्ट किती काळ टिकेल? हां, खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. त्यांचं हे अत्यंत शिस्तबद्ध बिझनेस मॉडेल येत्या दशकात त्यांची सर्वात मोठी ढाल ठरेल की बदलत्या काळात जुळवून न घेतल्यामुळे तोच त्यांचा सर्वात मोठा कमकुवत दुवा ठरेल. यावर नक्की विचार करा, कारण या एका प्रश्नाचं उत्तरच कदाचित भारताच्या संपूर्ण रिटेल क्षेत्राचं भविष्य ठरवणार आहे. अगदी खरंय. तर याच एका रंजक विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. माहिती कशी वाटली याचा नक्की विचार करा आणि या बदलत्या रिटेल युद्धाकडे लक्ष ठेवून राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.